संकेत सर नमस्कार, बोला. नमस्कार हरीश सर. बोला. आपण सोशल मीडिया मार्केटिंग टीम हायर केली आहे सर. ओके. त्याचा सेल्स वरती इफेक्ट होताना दिसत नाहीये सर. हा जो प्रश्न आहे ना, हा रोज म्हणलं तरी मी फेस करत असतो. बऱ्याच वेळा बिझनेस ओनर म्हणतात की यार खूप चांगली मार्केटिंग टीम हायर केली, खूप चांगलं काम पण करतोय, पण तरी काय सेल्स काय होत नाही. याची मल्टिपल कारणं असतात. त्यातलं एक सर्वात महत्त्वाचं आणि कॉमन कारण काय माहिती आहे? सीईओचा माइंडसेट, त्या ओनरचा माइंडसेट. तो म्हणजे काय? बऱ्याच वेळा त्यांच्या डोक्यात कन्फ्युजन असतं, मार्केटिंग टीम घेतली म्हणजे सेल्स झाला. हे बघा, मार्केटिंग आणि सेल्स या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचं सोपं उदाहरण देतो. समजा तुम्ही तुमच्या सर्व्हिसची मार्केटिंग करायला चालू केली. मार्केटिंग म्हणजे तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ टाकले, ॲड्स रन केल्या आणि तुमच्याबद्दलची क्रेडिबिलिटी इस्टॅब्लिश केली आणि त्यानंतर तुम्हाला लीड आलं. लीड येण्यापर्यंत म्हणजे तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसबद्दलची अवेअरनेस होऊन तुमच्याबद्दल ती क्रेडिबिलिटी इस्टॅब्लिश करून त्या माणसांना ती पर्टिक्युलर सर्व्हिस घेण्यासाठी त्याची इच्छा निर्माण करेपर्यंत आणि त्यांनी इन्क्वायरी करेपर्यंत ही मार्केटिंगचा प्रवास आला. हे तुमच्या मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीचा आणि एक्झिक्युशनचा पार्ट असतो. त्यानंतर ज्यावेळेस तुमची इन्क्वायरी येते तो पार्ट चालू होतो सेल्सचा. सेल्स म्हणजे काय? मग त्या पर्टिक्युलर इन्क्वायरीला प्रॉपरली हँडल करून, त्याला प्रॉपरली नर्चर करून, त्याचा फॉलोअप घेऊन, त्याला कोटेशन देऊन त्यांनी तुमची सर्व्हिस विकत घेणं व त्याचं पेमेंट देणं म्हणजे सेल्स होणं. जर तुम्हाला याची क्लिअरिटी नसेल, सेल्स आणि मार्केटिंग वेगळे आहेत आणि त्याची जर वेगवेगळ्या पद्धतीची सिस्टम प्रोसेस जर तुम्ही लावली नसेल तर तुम्हाला तुमचा सेल्स होणं चांगल्या पद्धतीने कधीच शक्य नाही आहे. त्यामुळं सेल्स आणि मार्केटिंग ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्यासाठी वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज लागतात, त्या तुम्हाला आधी समजून घेणं गरजेचं आहे. अजून एक बोनस ट्रिप सांगतो. ज्यावेळेस तुम्ही मार्केटिंग करून सेल्स करता त्याचा एक कन्व्हर्जन रेशो आपल्याला सापडत असतो. तर कन्व्हर्जन रेशो जर तुम्हाला चांगला पाहिजे असेल आणि तुम्हाला कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट कमी करायची असेल, तुम्हाला ब्रँडिंगवरती रेग्युलर काम करत राहणं गरजेचं आहे. ब्रँडिंग ही म्युच्युअल फंड सारखी आहे. लगेच तुम्हाला त्याचा फायदा डायरेक्टली जाणवत नाही, पण हळूहळू तो तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देतो. त्या रिझल्टचं कसं असतं की तुमच्याबद्दलची लेगसी, तुम्ही कोण आहात, काय आहात, तुमच्याबद्दलची ऑथेंटिसिटी, तुमचं ब्रँड बिल्डिंग होतं. त्यावेळेस जाऊन तुमच्या सेल्सच्या टीमला सुद्धा त्याचा फायदा होतो कन्व्हर्जन करण्यासाठी. ब्रँडिंग करतं काय की तुम्हाला ती पर्टिक्युलर सर्व्हिस घेण्यासाठी का चूज करावं याचं उत्तर ब्रँडिंग देत असतं. तर अशा तुमच्या या मित्राला टॅग करा ज्याला ब्रँडिंग, मार्केटिंग, सेल्स याच्यामध्ये कन्फ्युजन चाललं आहे आणि ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये तो स्ट्रगल करतो. थँक्यू.